वर्धा शहर में अफरोह संगठन की ओर से महात्मा गांधी प्रतिमा के पास धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन के माध्यम से संगठन ने सरकार का ध्यान कर्मचारियों से जुड़ी लंबित मांगों की ओर आकर्षित किया। आंदोलनकारियों ने सेवा संरक्षित अधिकारी और कर्मचारियों को आश्वासित प्रगति योजना यानी 10-20-30 का लाभ देने की मांग की। इसके साथ ही अनुकंपा नियुक्ति और मृतक कर्मचारियों के परिवारों को पारिवारिक पेंशन देने की भी मांग रखी गई। आंदोलन के दौरान सामान्य प्रशासन विभाग के 18 सितंबर 2025 के परिपत्र को रद्द करने की मांग भी की गई। इस दौरान संगठन के पदाधिकारी और कई कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ वुमेन शाखा महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमच्या प्रमुख 3 मागण्यांकरता हे एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे नियोजन आयोजित आहे। आमच्या मागण्या याप्रमाणे आहेत की शासनाने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समितीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीचे असल प्रमाणपत्र लबाडीने फसवणूक रद्द केल्यानंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहेत आणि परंतु सर्वोच्च न्यायालयाचा 18/4/2025 चा शासन निर्णयानुसार जो निर्गमित केलेला आहे त्यानुसार स्थायी झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाही असे असताना सुद्धा वर्ग केलेले आहे आणि त्यांचा वार्षिक वेतनवाढ तसेच त्यांचा आश्वासित प्रगती योजनेचा 10-20-30 चा लाभ म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार जो त्यांना वेतन आयोगाचा जो पदोन्नतीचा लाभ मिळाला पाहिजे नव्हता तो 10 वर्ष सेवा झाल्यानंतर पहिली पदोन्नती त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्ष सेवा झाल्यानंतर म्हणजे 20 वर्षांनंतर दुसरी पदोन्नती त्यानंतर 30 वर्ष सेवा झाल्यानंतर तिसरी पदोन्नती ही जी क्रमप्राप्त पदोन्नती जी आश्वासित प्रगती योजनेची ती द्यायला पाहिजे होती परंतु ते न दिल्यामुळे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक संभ्रम झाला आहे। शासन आपल्याला मागण्या जिथपर्यंत मंजूर करत नाही तिथपर्यंत आमचा जो लढा आहे तो लढा शासन स्तरावर आम्ही हा मागण्याकरता लढा देणारच आहोत आणि पुढे सुद्धा असा चालू राहील ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमचे जातीचे प्रमाणपत्र सुद्धा सुलभतेने मिळावे ही सुद्धा आमची दुसरी प्रमुख मागणी आहे।